अकोला जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। या गारपिटीमुळे जिल्ह्यातील पातूर, मूर्तिजापूर, अकोट आणि तेल्हारा या भागातील रबी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहे। अकोला जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा, भाजीपाला, ज्वारी आणि फळबागेला बसलाय। गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। यात सर्वाधिक नुकसान गहू पिकाचं झालं असून पीक जमीनदोस्त झालंय। तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात प्राथमिक पाहणी करण्यात आली असून अहवालानुसार तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात 2433 हेक्टरच्या वर नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे। तर जिल्ह्यात हजारो हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे। लवकरात लवकर पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गव्हाचं नुकसान झालेलं आहे। माझा सर्वे नंबर 684 आहे। माझं नाव संजय प्रतापसिंग चव्हाण आहे आणि माझं 2.2 एकराचं क्षेत्रफळ होतं। या 2.2 एकरामध्ये माझ्या लागवडीला मला 40,000 रुपये खर्च आला। 40,000 खर्चामध्ये माझा गहू पूर्णपणे नुकसान झालेला आहे आणि सरकार शासन मला काय मदत करू शकते हे शासनाच्या वर अवलंबून आहे। आता शासनाने पंचनामे करावे और आम्हाला तात्काळ मदत करावी, नाहीतर आम्ही कास्तकार हे झालेलो आहोत। आमची आता ताकदच उरलेली नाही आहे काही। अकोला जिल्ह्यात शेतीसह विद्युत व्यवस्था देखील बाधित झाली आहे। काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून काही घरांचं नुकसान झालंय। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी 25 गावांना भेट दिली। यावेळी सावरकर यांनी नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। परिस्थितीचं एकंदरीत मूल्यमापन तिथं केलं गेलं। अनेक घरांची पडझड झाली। हरभरा, तूर आणि गहू पूर्ण संपले आणि जो चना आज हिरवा दिसते, चांगला वाटते, त्याच्या शेतात जर आत गेले तुम्ही तर त्याचे गाठे जे आहेत ते सगळे गाठे फुटलेले आहेत। नुकसान खूप मोठं आहे आणि म्हणून आता आमचे पालकमंत्री विखे साहेब यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आपले जे निवासी जिल्हाधिकारी आहे, उपजिल्हाधिकारी, त्यांच्याकडे बैठक घेऊन इन्शुरन्स कंपनीच्या लोकांना बोलावलं आणि इन्शुरन्स कंपनीला निर्देशित केलं की तुमची जे साईट आहे ती साईट ओपन राहिली पाहिजे। त्यांच्या 4-5 प्रकारच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत माहिती देऊ शकतो। 72 तासाच्या ऑफलाईन माहिती आपण देऊ शकतो। माझी नम्र विनंती आहे शेतकऱ्यांनी ज्यांनी इन्शुरन्स काढला असेल त्यांनी ऑफलाईन पद्धती असो ऑनलाईन माहिती मात्र द्यावं लागेल नुकसानीची, सर्वे नंबर वगैरे टाकून। आणि ज्यांचं इन्शुरन्स नाही त्या बाबतीतही शासनाने सर्वे सुरू केलेले आहेत। तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे फील्डवर आहेत। मी स्वतः जाऊन आलो तर जवळपास 100% महसुली स्टाफ जो आहे आणि कृषी विभाग हा फील्डवर आहे।